हिंदू धर्मात सर्व देवीदेवतांची स्वतःची वेगवेगळी शस्त्रे आहेत. सुदर्शन चक्राचे नाव भगवान विष्णूचा 8वा अवतार भगवान कृष्णाशी अतूटपणे जोडलेले आहे. हे सुदर्शन चक्र भगवान विष्णूला कोठून आले माहीत आहे का? हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सुदर्शन चक्र वापरले होते. पुराणानुसार सुदर्शन हे असे अगम्य शस्त्र होते की ते सोडल्यानंतर ते लक्ष्याचा पाठलाग करत असे आणि ते पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा आपल्या जागी यायचे. पुराणानुसार सुदर्शन चक्र भगवान शंकराने निर्माण केले होते आणि नंतर ते भगवान विष्णूला सुपूर्द केले होते. गरज असताना भगवान विष्णूंनी हे चक्र देवी पार्वतीला अर्पण केले. शिवमहापुराणात यासंबंधीच्या एका कथेचे वर्णन आहे. जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार खूप वाढला आणि राक्षस स्वर्गात पोहोचले, तेव्हा सर्व देव घाबरले आणि भगवान विष्णूंकडे दैवी शस्त्र मागितले. राक्षसांना पराभूत करण्याची गरज होती. त्यानंतर भगवान विष्णू कैलासात गेले आणि भगवान शंकराची पूजा करू लागले. भगवान विष्णूंनी भोलेनाथांची 1000 नावांनी स्तुती केली आणि प्रत्येक नावाने त्यांनी भोलेनाथांना कमळाचे फूल अर्पण केले. मग भोलेनाथाने भगवान विष्णूची परीक्षा घेण्यासाठी त्या 1000 कमळाच्या फुलांपैकी एक फूल लपवून ठेवले. शिवाच्या भ्रमामुळे भगवान विष्णूला हे कळले नाही. तेव्हा त्यांनी फुलांच्या जागी त्यांचा एक डोळा भोलेनाथाला अर्पण केला. भगवान श्रीहरींची भक्ती पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले. तेव्हा श्रीहरींनी असुरांचा नाश करण्यासाठी भोलेनाथांकडे अजिंक्य शस्त्र मागितले. भोलेनाथांनी प्रसन्न होऊन स्वतः बनवलेले सुदर्शन चक्र भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केले. श्रीहरींनी हे चक्र धारण केले आणि या चक्राच्या सहाय्याने अनेक वेळा देवतांना राक्षसांच्या अत्याचारापासून मुक्त केले. सुदर्शन चक्र हे भगवान विष्णूच्या रूपाशी कायमचे जोडले गेले. यानंतर श्रीहरी यांनी हे चक्र माता पार्वतीला आवश्यकतेनुसार दिले. माता पार्वतीपासून हे चक्र अनेक देवदेवतांपासून पार करून भगवान परशुरामापर्यंत पोहोचले आणि भगवान परशुरामाकडून हे चक्र श्रीकृष्णाकडे आले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.